ठाण्याच्या आलिशान खासगी रुग्णालयात जीवनदान केंद्र नाही तर कसाईखान्याचं झाल्याचं चित्र आहे. डोंबिवलीत उपचार घेणाऱ्या एका खासगी रुग्णालयानं ठाण्याच्या आलिशान किम्स रुग्णालयात एका पालकाला जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्या पालकांनी आपल्या चिमुकल्याला त्या रुग्णालयात घेऊन दाखल केलं. 1.5 लाख रुपये भरल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू झाले. यामध्ये चिमुकला दगावला असतानाही बिल दिल्याशिवाय चिमुकल्याचा मृतदेह देणार नाही असा तगादा पालकांच्या मागे सुरू झाला होता. त्यातच त्यांना ठाण्यात समाजसेविका अर्चना पाटील यांचा नंबर मिळाला. त्यानंतर त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून आपली हकीकत सांगितली. तेव्हा स्वतः रात्री अर्चना पाटील या रुग्णालयात पोहोचल्या. त्यांनी तोडफोड केल्याची अफवा पसरवून रुग्णालय प्रशासनानं पोलिसांना बोलावलं. दबावतंत्र त्यांना जमलं नाही. तर चिमुकला मृत झाला नाही तर जिवंत आहे हे दाखवण्यासाठी रुग्णालयानं चिमुकल्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं. बिल वसूल करूनच चिमुकल्याचा मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आला. पालकांचा आणि समाजसेविका पाटील यांचा आरोप असतानाही रुग्णालयानं चिमुकल्याचं शवविच्छेदन केलं नाही. त्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू निश्चित कधी झाला हे स्पष्ट होऊ शकलं नाही. अर्चना पाटील, समाजसेविका. मला रात्री 9 वाजता कॉल आला का असा मुलगा म्हणजे सोडत नाहीये त्या मुलाला, तो ऑक्सिजनवर ठेवलेला आहे, तो गेलेला आहे वगैरे. तर मी डायरेक्ट तिथे 9, 9:30ला तिकडे पोचली तर तिथे एक पण स्टाफ जागेवर नव्हता. मी 2 घंटे तिथे गेली. 2 घंटे तिथे एक पण स्टाफ आला नाही. तिकडे वारंवार त्या आईची तब्येत वगैरे पूर्ण बिघडलेली. त्या ICU मध्ये त्या मुलाच्या आईलाही पाठवत नव्हते आणि आम्हालाही सोडत नव्हते. तरी मी समाजसेविका म्हणून मी डायरेक्ट गेली आणि ते मुलाला पाहून एवढे ऑक्सिजन वगैरे हे ते व्हेंटिलेटरवर ठेवलेलं, मला भरपूर म्हणजे वाईट वाटलं का आपला हिरानंदिनीमध्ये स्कीम हॉस्पिटलमध्ये का हे असं चाललंय. ती लोक कुठली होती आणि कुठून या ठिकाणी कसे काय आले ठाण्यात? ते डोंबिवली सावरा गाव इकडची होती. त्यांनी माझा नंबर काढला. त्यांना कोणी माझा नंबर दिला मला माहिती नाही. माझ्या ओळखीचीही नव्हती. पण एक समाजसेविका म्हणून मला कॉल आला. मी तिकडे पोहोचली आणि त्यांची समस्या जाणून घेतले. मग त्यांनी सांगितलं आम्हाला 6 वाजल्यापासून आम्ही 11 वाजले तरी आम्हाला त्या काउंटरला कोण माणूसही नाही आणि आमच्याकडे 2.5 लाख रुपयेच आहेत. आमचे सोना वगैरे आम्ही सर्व तोडून आमच्याकडे 2.5 लाख रुपये 2.5 लाख रुपये आहेत. तर ते काउंटरला जाऊन ते सांगतात का आमच्याकडे 2.5 लाख रुपये आहेत. तरी ते काउंटरला जाऊन सांगतात का तुम्ही 4,70,000 भरले तरच तुमचा मुलगा तुमच्या हातात देऊ, ताब्यात देऊ, नाहीतर आम्ही सोडणार नाही. त्यांनी पोलिसांना बोलवून घेतलं. पोलिसांना आपण बोलवायला पाहिजे होतं, त्यांनी पोलिसांना बोलवून घेतलं आणि आमच्यावर तक्रार करतात का आम्ही हे फोडलं ते फोडलं. आम्ही कशालाही हात लावलं नाही. कशालाही तो व्हिडिओ पण दाखवा ना बोलताना. ओके.